तो पण किती वेगळा आहे. जेव्हा बोलतो तेव्हा वाटलं फक्त तो माझा आहे आणि नाही बोलला तर असं वाटतं की तो मला ओळखतच नाही. गीतेमध्ये सांगितलंय जर कोणता व्यक्ती तुमच्याबरोबर सारखं सारखं बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी खूप खास आहात. मित्रांनो बघा, कोणतीही मुलगी तिच्या मनातील गोष्टी फिलिंग सांगायला लाजत असतील, पण मुली मनातलं त्याच व्यक्तीला सांगतात ज्याच्यावरती त्या मनापासून विश्वास ठेवतात. जे सुखात साथ देतात ती नाती असतात, पण जे दुःखात साथ देतात ते देवदूत असतात. मिळतं खूप सारं या जीवनात, पण आपण तेच मोजतो जे आपल्याला मिळत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्यात नातं हा शब्द येतो म्हणजे ते नवरा बायको असो किंवा कपल असो, लिव्ह इनमध्ये असो, तर मित्रांनो हे जेव्हा येतं तर हे नातं जास्त करून सेक्सवरतीच अवलंबून असतं. जास्तीत जास्त हे टिकण्याचं कारण म्हणजे सेक्स असतो. तर मित्रांनो बघा, हे एकमेकांचा यातून दुरावा देखील निर्माण होतो, गैरसमज वाढतात. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की तुम्ही त्यानंतर काय केलं पाहिजे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सेक्स तुमचे संबंध लगेच झाले की तुम्ही एकमेकांपासून वेगळं न होता, म्हणजे सरळ भाषेत सांगायचं झालं तर चला काम झाले, चला आता मी निघतो किंवा मी जाते, असं काही न करता एक दुसऱ्यांजवळ थांबा, प्रेम करा, किस करा किंवा हग करा. त्यामुळे मित्रांनो तुमच्यामधील संबंध आणखी घट्ट होतात. यामुळे मित्रांनो तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते.